क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने, आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की ऊसाची एफआरपी एकरकमीच द्यावी लागणार आहे। एफआरपी 2 टप्प्यात देण्याचा सरकारचा अध्यादेश कोर्टाकडून रद्द करण्यात आला। राज्यातील ऊस साखर कारखानदारांना मोठा हा दणका म्हणता येईल। राजू शेट्टींनी मुंबई हायकोर्टात या संदर्भातली याचिका केली होती आणि या याचिकेवरती सुनावणी करत असताना ऊसाची एफआरपी ही 2 टप्प्यात नाही तर एकाच टप्प्यात शेतकऱ्यांना आता ऊस कारखानदारांना द्यावी लागणार आहे। 21/2/2022 साली महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी जी एफआरपी आहे त्या एफआरपी पैकी केवळ जी बेसिक एफआरपी आहे 10.25 वर निघणारी तेवढीच एफआरपी द्यायची आणि त्यातून तोडणी वाहतूक वजा करता पहिला ॲडव्हान्स द्यायचा आणि उर्वरित रक्कम ही सीझन संपल्यानंतर त्या कारखान्याची रिकव्हरी किती लागते त्याचा हिशेब करून 2 टप्प्यामध्ये द्यायचा, अशा प्रकारचा तो शासन निर्णय होता। त्यामुळे 2-2 वर्ष शेतकऱ्यांना एफआरपी मिळत नव्हती। साखर कारखाने या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत होते। आजही या क्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 7 ते 8 हजार कोटी रुपयाची एफआरपी थकीत आहे।